दर्शन झालेलं आहे. दर्शन अतिशय उत्तम प्रकारे झालेलं आहे आणि आता आम्ही बुद्रुकगड किल्ला बघण्यासाठी जाणार आहे. सांग. दर्शन एक नंबर झालं. मुख दर्शन घेतलं तरी पण खूप छान झालं दर्शन. आणि तुमचा फोन काढून घेत होते थोडक्यात वाजला भाऊ. दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. गर्दी नाही काय नाही, निवांत दर्शन झालेलं आहे आपल्याला करण्यात. आता आपण आलोय गारगोटीमधून बुद्धरगडमध्ये. किल्ला फिरणार आहोत आता आपण. त्यानंतर दर्शन घेतलेलं आहे जस्टच भैरवनाथ मंदिर येथे. आणि आता तलावावर जाणार आहे. पांढऱ्या पाण्याचं तलाव म्हणून ओळखलं जाते. मग पॅराग्लायडिंग ते बघून येणार आहोत आपण. या ठिकाणी आपण गारगोटीमधील बुद्धरगडावर आले आहोत. या ठिकाणी भैरवनाथाचं मंदिर आहे आणि इथून आम्ही आता तलावाकडे जाणार आहोत. आणि गड खूप छान आहे आणि वर येताना आम्हाला खूप भारी वाटलं. आंब्याची झाडे होती, आंबा पाडली, त्यामुळे मस्त भारी वाटलं. आंबा आता जायचं प्लॅनिंग आमचं. जाता आम्ही 2 आंबे पाडून जाणार. 2 नाही 4 आंबे घेऊन जाणार आहे जाता जाता. आम्हाला खायचं नाही. आम्ही पहिल्यांदा आलो नाही इथं, भरपूर वेळा आलोय. जेवताना आम्ही इकडे येतोय आणि आमच्या भागात जवळ पडल्यामुळे आम्ही इथे सारखं येतोय. आणि बघूया पुढे जाऊन रिसॉर्ट कसा आहे काय आहे. मुंबई कुठे गेला गाईज घेऊन डबा बस. आपण आलोय जेवायला आणि ऐतिहासिक हा गड एक ऐतिहासिक गड आहे. या ठिकाणी संताजी घोरपडे यांचं वास्तव्य होतं. आम्ही या ठिकाणी आता आलो खरं इथे सगळे मैदान झाले. आणि 2 शब्द. आता आमचं बुद्धरगडचं दर्शन झालेलं आहे. बुद्धरगडवर बघायला तर काय मुदल सेट्टावर आहे. आणि आता असा विषय झाला की गणेशची गाडी बंद पडली, गाडी चालू होत नव्हती, त्यामुळे एवढा उशीर झाला. एंड ऑफ द गाडी चालू झाली आणि गाडी दिली. सो दिस इज द प्रोफेशनल ब्लॉग ऑफ विभूम and now we are going to restaurant. सरळ जायचं रोड वाजवायचं. रोड वाजल्यानंतर 100-150 मीटर आता इथे काय बिस्किट पुढे या ठिकाणी आपण चालले. अजून पडा आज आपल्या ट्रिपचा 2रा दिवस आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आपल्या ट्रिपचा 2रा दिवस आहे आणि आज आपण काळमवाडी वॉटरफॉल बघण्यासाठी जाणार आहे. आणि हा वॉटरफॉल अतिशय सुंदर आहे. आणि हा वॉटरफॉल काळमवाडी वॉटरफॉल, इट इज अ मोस्ट पॉप्युलर वॉटरफॉल ऑफ हिअर अँड टुडे वी आर गोइंग देअर. इट इज अ मोस्ट लवकर बोल गाय. सकाळ सकाळी पाण्यात आले आणि थंडी वाजायला खरं असले 1 नंबर वाढाले वातावरण क्वालिटी. खरोखर एक वेळ अवश्य त्या फार्म हाऊसला एक वेळ अवश्य मिळते. तर आपण आज काल रात्री आलो होतो न्यू निसर्ग रेस्टॉरंटला. तर इथलं निसर्ग वातावरण एकदम कट्टा आहे. ते अजिबात काही दुसऱ्यांची वर्दळ वगैरे काही नाही. आणि त्याचे मालक वगैरे आहेत ते चांगलेच आहेत. अजिबात काय रिस्ट्रिक्शन घालत नाहीत की तुम्ही हे करू नका वगैरे. आणि बाकी तुम्ही बघितलंच असेल निसर्ग कसा आहे. स्विमिंग टँक जवळ इथं आहे रेस्टॉरंटच्या. पूर्ण जंगल टाईपमध्ये आहे. साईडनं कॅनल वगैरे केलेला आहे. इथे इथला एक्सपिरियन्स 1 नंबर भारी आहे. आजचा प्लॅन सांगा. आजचा प्लॅन काय नाही. आता तरी पवाल्यात पुढे नाश्ता करायचा आहे. नाश्ता केल्यानंतर ना डॅम बघायला जायचं आहे रत्नागिरीचं. मग तिथनं गणेशच्या घरला जेवायचं आणि तिथनं संध्याकाळपर्यंत काळमवाडी डॅम. हाय गाईस, कसं आहे स्विमिंग? गाईस आम्ही सकाळी आलो नाही पवायला. फुल लागून जाणार नाही दिसायला पाहिजे. आणि तो रॉकी पण आला. आम्हाला आमचा ड्रेस खायला ठेवून असतं.
आणि पाहलोय आम्ही. एवढी मजा आला, एवढी मजा याच्या आधी कवा तर आलती, आठवणा कवा आलती, पण आज यायला लागल्या. सेम केळासारखा आहे, सेम केळासारखा. पॅन्ट कोणाची राहिली आहे नाईट पॅन्ट? हे करण्या हे करण्या ओके, थँक्यू. ओके भाई. तर आता मी राधानगरीसाठी जाणार आहे. राधानगरी डॅम इथून जवळपास 10 ते 15 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर चेकआउट केलेलं आहे आणि चेकआउट केलेलं आहे. 100% न्यू रिसॉर्ट. इथं आवश्यक भेट द्या. सगळ्यात भारी असं मस्त वातावरण एकदम मस्त जेवण वगैरे व्यवस्थित येऊन मला मारणार बघ फोटो. आणि या धरणाची वॉटर होल्डिंग कपॅसिटी जी आहे ती जवळजवळ 8 TMC. आत्ता स्टोरेज वॉटर हे 4 TMC इतके आहे. नाही, या डॅमची जी उंची आहे ती 42 फीट आहे. महाराजांनी कसं बांधलं असेल बघा हे डॅम. तरी डॅममध्ये आता सध्या तरी पाण्याची क्षमता आहे, पाणी साठवून ठेवायची क्षमता ही 7 ते 8 TMC ची आहे. आणि आता अवेलेबल जे वॉटर आहे याच्यात ते 4 TMC इतकं आहे. म्हणजे हा हाफ भरलेला आहे. तरी आपण सर्वांनी भेट देऊन आपल्या असे ऐतिहासिक गोष्टी पाहाव्या अशी आमची नम्र विनंती आहे तुम्हाला. आता आपण हाय लोकेशन मध्ये आहे. हे एक लोकेशन आहे. नेम ऑफ दिस लोकेशन इज हत्तीमहल. हत्तीमहल म्हणून लोकेशन हत्तीमालमध्ये इथं शाहू महाराज पूर्वीच्या काळी इथं हत्ती सोडत होते. हत्तीसोबत कुस्त्या खेळत होते. हत्ती संग कुस्त्या खेळत चेष्टा करू नका. हो, परत तिला हत्तीला इथं सोडून त्याच्या म्हणजे सगळेजण आता हत्ती तिथे सोडत होते. काय शिवाय बसलो इथं हत्तीमालमध्ये. इथं पूर्वीच्या काळी जे महाराज लोक ते नव्हते ते की नाही इथं हत्तीला सोडत होते आणि ते लोक त्याला हत्तीला डिचून तिथे खेळ खेळत होते. होय ना? तेच होतं ना. आता आपण बसले तर हत्तीमालमध्ये. इथे पूर्वीच्या काळाची लोक हत्तीसोबत तिथे साहसी खेळ घेत होते आणि बाहेरच्या साईडला जे स्ट्रक्चर आहे तिथं मध्ये जागा आहे रिकामी आणि वरती बसून ते बघत होते हत्तीसोबत साहसी खेळ खेळताना. असा हे हत्तीमाला. काय थिंकिंग आहे रे? अरे बाबा पेपरात काय लिहिले मम्मी? वर जायचं का इकडे जायचं? तर आता आपण आहे काळमवाडी धरणात. नाही हे धरण आहे. हे काळमवाडीचं धरण आहे आणि धरण अतिशय सुंदर आहे. धरणाची उंची साधारणतः हा किंवा त्याच्यात किती 21 TMC पाणी साच म्हणजे मोठं आहे. सगळ्यात मोठं धरण आहे हे राधानगरी. आणि इथं धबधबा आहे काय बघूया कसा आहे. अजून धबधब्याविषयी काय माहिती नाही आपल्याला. तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो.
एक वेळ अवश्य भेट दिली पाहिजे. तुम्ही इथं आल्याशिवाय तुम्हाला अजिबात समजू शकत नाही की इथं ॲक्च्युअली मजा काय आहे. पर्यटक इथं हत्ती आहेत, खुश आहेत या ठिकाणी. तुम्ही ज्यावेळी इथे याल त्यावेळी तुम्हाला खरी ॲक्च्युअल रियालिटी कळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला सगळी लिस्ट इथे येण्याची प्रोसिजर सर्व तुम्हाला सांगितलं आहे. सुमारे एक ते दीड तास आम्ही पोहल्यानंतर आता जायची वेळ झालेली आहे आणि इथून मला तर अक्षरशः जाऊ वाटत नाही. एवढं सुंदर पाणी आहे. आता मित्रांनो आपला कॉलेजचा टाइम आहे, एकदाच येतो आयुष्यात, एकदाच कॉलेजला होते. मित्र आपल्याला एकदाच गाठ पडतात. आठवण म्हणून मी दगड घेऊन चालू. दगड दाखवू, दगड दाखवी की दाखवून बघा मस्त आहे.